असेल, आम्ही दोघी असेल, किंवा अगदी मुंबई पुणे मुंबई सिरीज असेल किंवा प्रेमाची गोष्ट. Put your hands together for Sanjay Khabria sir. And also, I would like to call the co-producer Amit Bhanushali sir. Welcome sir. हा जो ट्रायो आहे हा कायम सुपरहिट आहे. म्हणजे सतीश राजवाडे सरांच्या मूवीसाठी प्रोड्युसर म्हणून तुम्ही मागच्या तिन्ही सिनेमांच्या सोबत आहात. तर आय वॉन्ट टू नो दिस फ्रेंडशिप, कधीपासून तुमची ही फ्रेंडशिप आहे? आणि आमची ओळख आय थिंक 2010 or maybe earlier. पण मग Then, yeah. पण वाय ऑलवेज सतीश राजवाडे? का असं वाटतं दरवेळेला की सतीशची फिल्म असेल तर मी प्रोड्यूस करा? माझे प्रश्न आहे वाय नॉट. वाय नॉट? पण व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट दिस फिल्म? पहिल्यांदा एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे आणि प्रेमाची गोष्टची सगळी टीम तर्फे सगळ्यांच्या मनापूर्वक स्वागत. सतीश राजवाडे, अमित भानुशाली आमच्या चौथा व्हेंचर आहे एकत्र. सतीश इज वन ऑफ द फायनेस्ट अँड द मोस्ट पॅशनेट डिरेक्टर्स इन आवर इंडस्ट्री. प्रेमाची गोष्ट असो, मुंबई पुन्हा मुंबई असो, जेव्हा सतीश राजवाडेचे ऑटोग्राफ लागतात तर ते मनात आणि जगात दोन्हीकडे पोहोचते. And our combination has created always magic at the box office, and I'm hopeful and very confident actually that we will continue that tradition. नक्कीच याशिवाय खूप सारे दिवे लागणार आहेत या सिनेमामुळे. सर, वुड यू लाईक टू से समथिंग? नो? ओके. आणि आता द मॅन हिमसेल्फ. मला असं वाटतं की लेट मी इंट्रोड्यूस दिस मॅन बिकॉज हू हिमसेल्फ इज अ ब्रिलियंट ऍक्टर. From हजार चौरसी की माँ, वास्तव, सुपरहिट सिरियल्स लाईक एका लग्नाची गोष्ट, अग्निहोत्र, गुंतता हृदय आणि रोमॅन्टिक फिल्म्स के डायरेक्टर बादशाह मध्ये मुंबई पुणे मुंबई असो, ती सध्या काय करते असो, किंवा प्रेमाची गोष्ट असो. आणि असं तो होणार नाही कि मेरे से कुछ शायरी जैसा लिखा नहीं जाएगा व्हेन इट कम्स टू द डायरेक्टर. सो इनकी फिल्मों में काम करने के लिए एक्टर्स रहते हैं एक पैर पर खड़े. इनकी फिल्मों में काम करने के लिए एक्टर्स रहते हैं एक पैर पर खड़े. रोमॅन्टिक मूवीज मधून ह्यांच्या मिळतात नेहमीच प्रेमाचे धडे. ऍक्टर, रायटर, डिरेक्टर, लिरिसिस्ट. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर सतीश राजवाडे. सो अर्थात सर जसं म्हणाले की तुम्ही तिघे जण जेव्हा कायम सोबत येतात तेव्हा सुपरहिट सिनेमा होतो. तर ह्यावेळेस काय फॉर्म्युला आहे? आणि आय हॅव सीन दिस, मला वाटतं सगळेच ह्या गोष्टीला अग्री करतील की सतीश सरांच्या जितक्या काही रोमॅन्टिक फिल्म झाल्यात त्या सुपरहिट झाल्यात. तो ये रोमॅन्स आता कहाँ से है सर? थँक्यू सो मच फॉर द काइंड वर्ड्स. आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सातत्याने भेटत असतो, पण माझी हक्काची माणसं आज समोर बघून खरंच खूप बरं वाटतं आणि खूप कौतुक झालंय माझं. थँक्यू सो मच. मी इतकंच सांगेन की संजय सरांबरोबर जवळजवळ गेली आता 18 वर्ष असोसिएशन आहे. आम्ही 2006 मध्ये भेटलो होतो आणि काम सुरू केलं ऑफकोर्स 2010-11 पासून. अमितजींबरोबर मीरा एंटरटेनमेंट बरोबर सुरुवात केली होती मुंबई पुणे मुंबई. आमचं रिलेशन 16 वर्षांचं आहे. आणि मगाशी तू म्हटल्याप्रमाणे मला जनरली कम्फर्ट झोनमध्ये आणि माझ्या त्या माणसांबरोबर काम करायला फार आवडतं. आणि त्यामुळे मी माझं काम अर्ध्याधिक सोपं करून घेतो. कारण का माझ्याबरोबर मग अविनाश विश्वजित सारखे दिग्गज म्युझिक डिरेक्टर्स असोसिएटेड असतात, अभिजित गुरु सारखा लेखक असोसिएटेड असतो. त्या ठिकाणी असा निर्माता मिळणं, असे निर्माते मिळणं हे प्रत्येक दिग्दर्शकाचं एक स्वप्न असतं, जो तुमच्या सिनेमा सोबत शेवटपर्यंत उभा असतो आणि जो तुमच्या सिनेमावर तितकंच प्रेम करतो जेवढा लेखक आणि दिग्दर्शक करत असतो, जेवढे कलाकार करत असतात. त्यामुळे असे निर्माते मिळणं हे खरंच भाग्याचं आहे. आणि मला फार असं वाटतं की माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये मला हे असे निर्माते सातत्याने मिळत राहिले, किंवा मी सातत्याने फक्त त्यांच्याचकडे जातो. कारण का माझा स्वार्थ असतो
आणि माझी खात्री असते एकदा ते एका सिनेमाला हो बोलल्यानंतर त्यांचं पॅशन सुद्धा दिग्दर्शका इतकंच असतं. त्यामुळे माझ्या इतकेच माझे निर्माते फार महत्वाचे आहेत. एक मराठी सिनेमा ज्या ताकदीने हे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्याच्यासाठी खरंच त्या निर्मात्यांचं अभिनंदन, कारण का असे निर्माते आपल्या इंडस्ट्रीला असणं फार गरजेचं आहे. डेफिनेटली मला वाटतं ते एक पाठबळ देऊन जातात आपला जेव्हा असे प्रोड्युसर्स आपल्यासोबत असतात. पण गेल्या फिल्ममध्ये लव्ह बियॉन्ड रिलेशनशिपचा एक टेक अवे, एक मेसेज तुम्ही दिला होता. ह्यावेळेस काय आम्हाला कुठला मेसेज देणार आहात? सो ऍक्च्युली लव्ह स्टोरी सातत्याने करत राहणं हा एक कॉन्शियस डिसिजन आहे. कारण मला फार असं वाटतं लव्ह स्टोरीज आर फॉर एव्हर. प्रत्येक माणूस, प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्यात प्रेमात पडायचं असतं, पडावं लागतं, पडण्याची इच्छा असते आणि ती इच्छा कधीच संपत नाही. आणि माणसाने सतत प्रेमात असावं कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीच्या, व्यक्तीच्या किंवा कोणत्या तरी एका भावनेच्या. त्यामुळे ही एक अशी भावना आहे प्रेम. लव्ह नेव्हर गोज आउट ऑफ स्टाईल. ते आज, उद्या आणि कधीही तसंच असणार आहे. त्याचे कदाचित त्या कथेत शिरण्याचे दरवाजे वेगवेगळे असतात आणि मी, माझे लेखक, माझे संगीत दिग्दर्शक, माझे निर्माते, आम्ही ते वेगवेगळे दरवाजे शोधत असतो. पण मुळात प्रेम ह्या गोष्टीवरच इतकं प्रेम आहे की ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीने रसिक प्रेक्षकांसमोर आणि सर्वात पहिल्यांदा लिहिताना ते आम्हाला किती प्रत्येक वेळी सरप्राईज करेल या गोष्टीकडे आमचं लक्ष असतं. आणि प्रत्येक वेळी प्रेमाची गोष्ट किंवा प्रेमाचा सिनेमा घेऊन येत असताना त्याला एक काहीतरी वेगळेपणा असेल ह्याच्याकडे आमचं सातत्याने लक्ष असतं. प्रयत्नपूर्वक तो एक हट्ट असतो आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असतात. पण मग हे प्रयत्न तर नेहमी आम्हाला दिसतातच सिनेमाच्या थ्रू, पण हे प्रेम खऱ्या आयुष्यात जे तुम्ही टिकवताय, पल्लवी मॅम बद्दल मी विचारते, त्या पण कायम तुमच्या सोबत असतात. मला वाटतं ह्या फिल्म मध्ये पण त्यांनी मला हातभार लावला आहे. सो आय वॉन्ट टू नो अबाउट युअर लव्ह स्टोरी. तुम्ही कसं तुमचं प्रेम टिकवता? व्हॉट आर द थिंग्स दॅट यू फील की त्या गोष्टी करायला हव्यात ज्याने आपलं प्रेम जे आहे ते कायम राहू शकतं? ही तुमची प्रेमाची गोष्टही कळू देत, बरोबर ना? माझ्या लव्ह स्टोरी बद्दल डिटेलमध्ये बोलू आपण नंतर. पण आमचं प्रेम आणि आमचं लग्न आणि आमचं कुटुंब टिकवण्यात आणि खंबीरपणे धरून ठेवण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. तिच्या सपोर्टशिवाय मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. कारण का तुमची प्रेमाची गोष्ट किंवा तुमची कष्टाची गोष्ट तुमच्या घरापासून सुरुवात होते आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा बेटर हाफ तेवढ्याच ताकदीने सपोर्ट करत नाही तोपर्यंत तुमची कष्टाची गोष्ट प्रेमाच्या गोष्टीमध्ये सुपर. म्हणूनच कदाचित तुमच्या स्टोरीज आम्हाला इतक्या कन्वे होतात आणि इतक्या पटतात देखील. सो थँक्यू सो मच. तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं आणि आय वुड लाईक टू यू कॅन हॅव युअर सीट प्लीज. थँक्यू 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 सर. आणि अर्थात आपल्यासोबत सिंगर कावेर देखील आहेत. सो कावेर सर प्लीज कम ऑन स्टेज. गाणी म्हणजे सिनेमाचा सोल असतो आणि तुम्ही म्हणजे ऑलरेडी खूप लोकांची मनं जिंकली आहेत ह्या गाण्यांमुळे. मला माहिती आहे की आता काही पुढचे दिवस हीच गाणी आम्हाला ऐकूयला येणार आहेत आणि रील्समध्ये पण हीच गाणी आम्हाला दिसणार आहेत. तर पहिली गोष्ट तर सतीश राजवाडे जेव्हा डिरेक्टर असतात तर तेव्हा म्युझिक बद्दल ब्रीफ काय मिळतं? म्हणजे आपण म्हणतो ना की त म्हटलं की ताकवाद, तसं आता त्याने काही म्हटलं नाही तरी आम्हाला कळू शकतं की काय गाणं अपेक्षित आहे. इतका आमचा अभ्यास झालेला आहे, एकमेकांचे व्हाईब्स आणि ट्युनिंग इतकं जुळलेलं आहे की ही 11वी फिल्म आहे आमची त्याच्याबरोबरची. म्हणजे कुठल्याही दिग्दर्शकाबरोबर एवढ्या फिल्म्स आम्ही नाही केलेल्या. आणि दिस इज म्हणजे 11 हा खूप पवित्र आकडा मानला जातो आपल्या वेदशास्त्र परंपरेमध्ये. सो हा खरंच त्या दृष्टीने एक वेगळाच योग मला वाटतो आणि तो ऑफकोर्स शुभ असेल आणि खूप प्रेम मिळेल त्याला अशी मला खात्री. पण ही नाळ कशी जोडल्या गेली? म्हणजे 11वी फिल्म आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स वी ऑल वॉन्ट टू नो द स्टोरी बिहाइंड दॅट. मी आणि विश्वजित आम्ही दोघेही पुण्याचे आहोत आणि आम्ही मुंबईमध्ये जेव्हा आलो तेव्हा म्हणजे आमचा मुंबई पुणे मुंबई प्रवास चालू होता तेव्हा सतीश बरोबर एका सिरियल साठी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. आणि तेव्हा ना आम्ही म्युझिक करायचोच नाही, आम्ही बॅकग्राऊंड स्कोरच करायचो फक्त. तर त्या सिरियलचं जे म्युझिक होतं ना त्याच्यामध्ये कुठे गाणं नव्हतं पण एक म्युझिकल पीस होता. तर सतीश म्हटला की हा म्युझिकल पीसच हे टायटल असेल, त्याला गाणं नसेल टायटल असेल. आणि तेव्हा जास्त टायटल्स चालायची. तर तो म्हटला की तुम्ही इतके छान
हा म्युझिकल पीस केलाय तर व्हाय डोंट यू कंपोज म्युझिक. दॅट इज हाऊ ही इन्स्पायर्ड अस टू कंपोज म्युझिक अँड आवर जर्नी स्टार्टेड फ्रॉम दॅट पॉइंट अँड ही स्टार्टेड कंपोजिंग म्युझिक. जस्ट आय थिंक ही डिझर्व्स अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. आणि मी या निमित्ताने आमच्या दोघांतर्फे आय वॉन्ट टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड की संजय शावरिया सर, सतीश राजवाडे, आमचं असोसिएशन गेले 15पेक्षा जास्त वर्ष आहे आणि आमची जी प्रेमाची गोष्ट आहे, आमच्या टीमची प्रेमाची गोष्ट आहे, ती आज हे खूप छान स्वरूप घेऊन तुमच्या समोर आली आहे. सतीशच्या बद्दल तू विचारलास की गाणी तो कशी आमच्याकडनं करून घेतो, तर त्याची गाणी करून घ्यायची पद्धत अशी आहे की आम्ही 2010 साली एक गाणं केलं होतं, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, का कळेना कोणत्या क्षणी, मग नंतर ओल्या सांजवेळी हे गाणं आम्ही केलं. तर मी एकच गोष्ट सांगेन की तो अशी गाणी आमच्याकडनं करून घेतो की ती त्यावेळेला नवीन असतात आणि ती कायम नवीनच राहतात, ती गाणी कधीच जुनी होत नाही. खरंय, अगदी खरंय. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेन झीच्या टप्प्यावरती आलेलो आणि जनरेशन्स X, Y, Z वगैरे असं आपण म्हणतो, पण आमच्या ज्या मेलडीज आहेत त्या Y पासनं चालू आहेत आय गेस त्या मीटरनुसार. आता Z पर्यंत आलोय आपण, तरी सुद्धा तो जो धागा आहे मेलडीचा तो या सगळ्या जनरेशन्स मध्ये विणत आलेलो आहेत आपण आणि तो आजही अप्रिशिएट होतोय, त्याला खूप प्रेम मिळतंय. त्याकरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांचे खूप खूप आभार, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की हे प्रेम त्या गाण्यांना मिळतंय आणि त्या कलाकृतीला मिळतंय. नाही पण मला वाटतं की तुमच्या गाण्यांमुळे देखील अर्थात माणूस प्रेमात पडतो. प्रेम करताना असं होतच नाही की आपल्याला ही गाणी आठवत नाहीत आणि तुमच्या प्रेमाची गोष्ट तर आमच्यापर्यंत पोहोचतेच आहे. पण व्हॉट वॉज चॅलेंजिंग ड्युरिंग दिस फिल्म? प्रत्येक सिनेमा आपले आपले चॅलेंजेस घेऊन येत असतो, तर ह्या सिनेमाच्या गाण्यांबद्दल काय वेगळं होतं? कारण आम्हाला ओल्या सांजवेळी 2.0 ऐकायला मिळालंय. काय मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कसं होतं ना, प्रत्येक फिल्म जेव्हा आम्ही सुरू करतो तेव्हा आम्ही ग्राउंड झिरोवरतीच आलेलो असतो, एक पहिल्या पानावरतीच असतो आणि त्यावेळेला प्रचंड दडपण असतं की काय क्रॅक करायचं यावेळेला. कारण म्हणजे 11 पैकी 8 फिल्म्स मधली गाणी पॉप्युलर आहेत, म्हणजे एवढा सुंदर रेशो आहे आमचा आणि सगळी गाणी लोकांना अक्षरशः तोंडपाठ आहेत. आमच्या शोज मधनं सुद्धा ती वाजतात गाजतात. तर आता जेव्हा हा असा आकडा वाढत जातो तेव्हा ते प्रेशर म्हणजे किती वाढत जात असेल याचा तू विचार करू शकशील. आणि त्या फेजमध्ये आम्ही असतो, पण सम हाऊ हे जे ट्युनिंग आहे, हे जे वाईब आहेत आमच्या दोघांमध्ये, तेच काहीतरी हा चमत्कार घडवून आणतात, एवढंच मला माहितीये. बाकीचं काही सांगू शकत नाही मी त्याला, की लॉजिकल काही एक्सप्लेनेशन नाही. ते ट्युनिंग, ती वाईब, हेच त्याचं गमक आहे. आणि सिन्स कावीर इज हिअर, सो त्याच्यासोबतचा अनुभव कसा होता? कावीर प्रेमाची गोष्ट जेव्हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता त्यावेळेला हा मीरा एंटरटेनमेंट बरोबर जॉब करत होता आणि त्यावेळेला सिनेमामध्ये तो प्रोडक्शन टीम मध्ये होता आणि त्यावेळेला अमित भानुशाली सरांना त्यांनी सांगितलं होतं, सर मुझे एक गाना कोई ट्राय कर सकते. तो लखनौवरनं आलेला आहे आणि तो हिंदी बोलतो, तर मराठी गाणं कसं करणार? आणि तो म्हटलं की मग एक ओल्या सांजवेळीचं अनप्लग व्हर्जन आपण करू. आणि त्यावेळेला ते त्यांनी गायलं होतं, पण त्याचे शब्द वाचल्यानंतर तो गडाबडा लोळायला लागला, कारण इतके ळ होते त्याच्यात आणि कुठल्याही हिंदी भाषकाला ळ म्हणणं ही खूप अवघड गोष्ट असते. आणि आमचा जेव्हा स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग सुरू झालं तेव्हा त्या कुस्तीचा आखाडा झाला होता की तो बाहेरनं तिकडनं ळचे वेगवेगळे प्रकार ऐकून होता, ळ कसा म्हणू शकतो मी, आणि मी इकडनं ओरडो होतो की अरे असं नाही तसं नाही. म्हणजे त्यामुळे आमची एक कुस्ती चालू होती. पण सम हाऊ फायनली खूप वेळानंतर का होईना पण तरी इतकं अप्रतिम गायलं होतं ते, इमोशनली खूप कॅची झालं होतं ते गाणं. त्याच्या आवाजामध्ये ते मार्दव आहे आणि त्यामुळे खूप ते गाजलं ते गाणं सुद्धा. आणि सिन्स मला असं वाटतं की ललित जर गात असता तर तो कावेरीसारखा गायला असता. त्याचा व्हॉइस आणि ललितची बॉडी लँग्वेज आहे आणि ओव्हरऑल फिल्मचा ग्राफ आहे तो इतका परफेक्ट आहे की त्याचा आवाज कायम एक फिलिंग येत राहतं की येस हे ललितचा प्लेबॅकचा व्हॉइस आहे हा. आणि ज्या प्रकारची ही फिल्म आहे, म्हणजे सतीशने आम्हाला जेव्हा ही फिल्म दाखवली होती आणि मोस्टली तो फिल्म पहिल्यांदा आम्हाला दाखवतो आणि एक तो तेव्हा नसतो, म्हणजे आम्ही फिल्म वगैरे असतो तर तो बाहेर असतो आणि जेव्हा आम्ही बाहेर येतो तेव्हा मग तो पहिला त्याला काही बाकी नाही, त्याला पहिली रिॲक्शन हवी असते की काय कशी वाटली फिल्म, काय आपण करू शकतो.
आणि त्याच्यामध्ये हे गाणं जे होतं ते आमच्या म्हणजे आम्ही एक वेगळ्या गाण्याचा विचार करत होतो खरं तर. असं काही ठरलं नव्हतं की ओल्या सज्जवळी 2.0 करायचं. आणि छाबरिया सर होते तिकडे, तर आम्ही सगळे अमित सर होते, अमित भानुशाली सर होते, आम्ही सगळे बसलेलो होतो आणि ते गाणं नाही झालं, दुसरं गाणं नाही झालं, काहीतरी करूयात. आणि प्रेमाची गोष्ट मध्ये ओल्या संजवेळी हे गाणं होतं, पण ती मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी होती त्यामुळे त्याची चाल वेगळी होती. मग हे गाणं ट्रॅव्हल सॉन्ग आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ते जस्ट मी आणि विश्वजितनी सतीशला आणि सगळ्या टीमला गाऊन दाखवलं होतं की हे कसं वाटतंय, 2 मिनिटं सायलेन्स यही आहे असं तिघांचं झालं त्यानंतर. आणि मग आम्ही ते गाणं त्या प्रकारे क्रॅक केलं आणि हे गाणं याची वाईब्सच वेगळे ओल्या संजवळी पार्ट 1 पेक्षा. आणि मला असं वाटतं की ह्या फिल्मबद्दल मी असं म्हणेन की ही फिल्म प्रत्येकाने जाऊन थिएटरमध्ये बघितली पाहिजे. मराठी फिल्म्समध्ये VFX एवढे नसतात, पण या फिल्ममध्ये इतके अप्रतिम VFX आहेत. या सगळ्यांची केमिस्ट्री, रुचा, रिधिमा, ललित आणि एंटायर आमची स्टारकास्ट, त्यांची केमिस्ट्री इतकी अफलातून आहे विथ द VFX. सतीशचं दिग्दर्शन आणि एक जमून आलेली अशी एक फिल्म आहे. तर ही नंतर तुम्ही बघायची नाही, कुठेही थिएटरमध्ये जाऊनच बघायची, कारण की तो जो आम्ही केलेला बॅकग्राऊंड स्कोअर आहे आणि तो एंटायर जो ग्राफ आहे या फिल्म मधला, तो फिल्म तुम्ही थिएटरमध्ये बघितल्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही. सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघितली पाहिजे. डेफिनेटली. आणि काव्य जी, आप क्या कहना चाहोगे इस गाने के बारे में जो आपने इतनी बखूबी से निभाया है? First of all, thank you everyone. This song, सबसे पहले तो मैं माझी मराठी आम्ही प्रयत्न करतो. नाही, तुम्ही म्हणलात तिथेच तुम्ही जिंकलाय. आता बाळू पळता पळता पडला असं म्हणून दाखवा. बाळू पळता पळता पडला. बाहू पळता पळता पडला. बाहू पडता पडला. बाहू आहे पण हरकत नाही. कळलं होतं. नाही, पण हे सूर नक्कीच जुळलेत, त्यामुळे ती मोठी गोष्ट आहे. तो अभी आय करते मला मराठी बोलायचं लिटिल प्रॉब्लम, बट थैंक यू सो मच फॉर स्पेशली अविनाश मिश्री सर फॉर वापस से इतने साल बाद ये गाने के लिए मुझे मेरे बारे में सोचा. एंड व्हाट अ ब्यूटीफुल सॉन्ग. एंड सतीश सर फ्रॉम द वेरी स्टार्ट, प्रेमाची गोष्ट 1 एंड उसके पहले भी थैंक यू सर फॉर गिविंग मी द फर्स्ट सॉन्ग एंड ऑब्वियसली दिस सॉन्ग अमित सर, सैम छाबरिया सर. और ये गाना गाने के लिए सबसे आसान जो चीज मेरे लिए हुई वो ये थी कि बाय द टाइम आई रीच द स्टूडियो वी हैड द वीडियो रेडी, so I could actually see Lalit and sing in the studio. So that gave me a good vibe कि क्या है इस गाने का सीन क्या है. And obviously मेरे को तो सो के उठ के भी I can sing this song because it's my first song. So it was an amazing experience and I hope everybody loves it. आपको मराठी इंडस्ट्री में इतना प्यार मिल रहा है, मराठी लोगों से इतना प्यार मिल रहा है, तो क्या आप और मराठी गाना गाना चाहोगे? बिल्कुल. मैं तो बिल्कुल always open to sing. अभी तो अभी ओके है. So all give me all the songs. नहीं, लेकिन आपने गाने के साथ जस्टिस किया है. You sang so well. And then one more thing I want to say that आप लोग सब महाराष्ट्र में पैदा हुए. Just little small शायरी. So आप लोग सारे हो बिजली के बिल से मराठी because you have your houses here. Correct. बट हम पे शक ना करना क्योंकि हमें दिल से मराठी. हाय हाय, क्या बात है, दिल्ली जीत लिया आपने तो. अभी 2 lines. Okay, sure. Can we have a little? You don't have any instruments here. रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे पुसूया जुन्या पाऊल खुणा सोबत तुझी साथ दे ओला सास वेडी उन्हे सावली सभी लगावी कशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोल. खूप सुंदर, खूप छान. आणि आय एम शुअर की
फक्त आम्हालाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेर देखील ही गाणी खूप गाजणार आहेत, खूप आवडत आहेत लोकांना. सो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस. थँक्यू सो मच. बॅचलर म्हणजे खरं तर त्याची लव्ह स्टोरी जाणून घ्यायला फार जास्त उत्सुकता आहे आम्हा सगळ्यांनाच, पण तो कधी त्याची ती बाजू समोर येऊ देत नाही. पण लव्ह स्टोरीज नक्कीच आणतोय. आधी आरपार आणला आणि आता प्रेमाची गोष्ट तो घेऊन येतो आहे. अर्थात ललित प्रभाकर याचं जोरदार स्वागत करूया. पाणी ह्या सिनेमामध्ये जिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि आपलं पहिल्याच सिनेमात सगळ्यांचं मन जिंकलं अशी रुचा वैद्य देखील आज आपल्यासोबत आहे. रुचासाठी जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आणि आता ह्या इंडस्ट्रीला एक नवीन मराठी ऍक्ट्रेस मिळाली का असं वाटायला लागलंय, कारण जिने ह्यापूर्वी आधी मॉडेलिंग केली, मग त्यानंतर टेलिव्हिजन फेस बनली, मग रियालिटी शोज केले आणि आता फायनली मराठी फिल्मची हिरोईन म्हणजेच रिधिमा पंडित हिचं पण आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सो ललित, येस हा ऑलरेडी सुपरहिट होणारा सिनेमा आहे, तर काय सांगशील या सिनेमाबद्दल? आणि अर्थात सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनाखाली प्रत्येकाला काम करायचं असतं, प्रत्येकाला तो एक अनुभव घ्यायचा असतो. सो व्हेन इट कम्स टू सतीश राजवाडे डिरेक्टर, काय घडतं सिनेमात आणि तुला ह्या सिनेमातला कुठला दिवस कायम लक्षात राहणार? सर्वात आधी जे तुम्ही आता बघितलं ट्रेलर किंवा या सिनेमाविषयी जे आपण सगळं काही बोललेलो आहे, मला वाटतं ती सगळी जादू आहे ह्या टीमची. सतीश राजवाडे सर असतील, आपले प्रोड्युसर आहेत संजय सर, तर ह्या सगळ्या टीमची, आपले म्युझिक डायरेक्टर आहेत, तर ह्यांनी ही जादू बऱ्याच वर्षांपासून करून ठेवलेली आहे. आणि मला वाटतं की जसजशी प्रेमाची परिभाषा बदलत जाते तसतसं ते स्वतःमध्ये बदल घडवून त्या त्या काळानुसार एक काहीतरी असं एक प्रोडक्ट घेऊन येतात, ते त्या त्या काळाला रिप्रेझेंट करणारी प्रेमाची गोष्ट घेऊन येतात. तर मला वाटतं मी फक्त माध्यम आहे की माझ्या म्हणजे ह्या माध्यम थ्रू आता ही गोष्ट सांगितली जाते आणि मला आनंद आहे की मी या गोष्टीसाठीचा माध्यम आहे. जसं तू म्हणाली तसं अर्थातच प्रत्येक कलाकाराला हवं असतं की सतीश सरांबरोबर काम करायची इच्छा असते, पण मी तुम्हाला सांगतोय त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ती इच्छा जी आहे ना त्याचं काय होऊ शकतं हे फक्त मला माहितीये, कारण इतके ते माणूस म्हणून इतके गोड आहेत आणि दिग्दर्शक म्हणून मला वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला हँडल केलेलं आहे, ज्या पद्धतीने ते आम्हाला सूट देतात, ज्या पद्धतीने त्याच्याबरोबर काम, कुठलंच दडपण नसतं तुम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर. ते इतकी मोकळीक देतात की त्याचं वेगळं एक दडपण येतं आपल्याला की आता आपल्याला काय चांगलं करायचंय, की ज्यांना कसं आपण इम्प्रेस करू शकू किंवा हा सीन अजून कसा चांगल्या पद्धतीने करू शकू आपण. एक एक दिवस, एक एक क्षण मला लक्षात आहे त्यांच्याबरोबर काम केल्याचं. त्या दिवशी आम्ही बऱ्याच वेळानंतर भेटल्यावरही मला असं झालं की परत सगळ्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि एक एक सीन, एक एक गोष्ट जेवढ्या पॅशनेटली ते करतात ना की ते पॅशन तुम्हाला मोटिवेट करत राहतं काम करण्यासाठी. तिथे फक्त आणि फक्त कामाविषयीच बोलणं होतं. मला खरं तर असं वाटतं की त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांची पर्सनॅलिटी बघून ते जेवढे कमी बोलतात, मला खरं तर भीती वाटली होती सर तुमची सुरुवातीला, आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती वाटत असावी की बरोबर की नाही, पण ते इतकं तुम्हाला मोकळं करतात काम करताना किंवा इतकं समजून घेतात. मला खूप आनंद आहे की मी सतीश सरांबरोबर काम केलं याचा, आणि मला त्यांचा एक गुण खूप आवडतोय ज्याच्याबद्दल तू म्हणालीस ते, की ते त्यांच्या माणसांबरोबर सतत काम करत राहतात. अच्छा, म्हणजे पुढचा क्लू दिला आहे की पुढे मी पण फॅमिली आहे. तर ललित, प्रेमाची गोष्ट 3 मध्ये पण दिसणार का आता? कारण आता मुंबई पुणे मुंबई 3 पर्यंत येऊन गेले सिनेमा. नक्कीच नक्कीच, मी तरी माझ्या बाजूने पूर्ण रेडी आहे. पण मला ते परत एकदा तेच म्हणायचंय की ही जी जोडी आहे इतकी वर्ष सातत्याने तुम्हाला चांगले सिनेमे देणं, आणि नुसतेच चांगले सिनेमे न देता ते बॉक्स ऑफिसवर सुद्धा इतकं चांगलं वर्क करणं. सरांनी माणसं जोडली आहेत आणि त्या माणसांबरोबर ते काम करतात, ते बरोबरच आहेत, पण ही फक्त त्यांच्या बरोबर काम करणारी माणसं नाहीयेत. मला वाटतं प्रेक्षक सुद्धा त्यांनी कमावलेले आहेत आणि ती माणसं सुद्धा त्यांनी जोडली आहेत त्यांच्या बरोबर, जे सातत्याने त्यांच्या कामावर, त्यांच्यावर विश्वास टाकतात आणि म्हणून ते त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांनी बनवलेली प्रत्येक कलाकृती बघतात. आणि म्हणून हा विश्वास संजय सरांना सुद्धा आहे की हा सिनेमा सुद्धा लोक तसाच उचलून धरतील आणि बघतील.
नक्कीच ही खात्री मला वाटतं प्रेक्षकांना पण आहे. तू जसं म्हणालास की ते कायम म्हणजे अगदी त्यांचे स्पॉट दादापासून ते सगळे त्या सगळ्या फॅमिलीला घेऊन ते पुढे जातात आणि प्रेक्षक म्हणजे अर्थात त्यांची एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. त्याशिवाय चित्रपट सुपरहिट होऊच शकत नाही. त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे तुमची कलाकृती बघूनच आम्हाला वाटतं की परत परत सिनेमा बघावा. आणि रुचा, तुम्हाला सांग की ऑलरेडी तुझी सुरुवात खूप जोरदार झाली होती, पण इफ यू हॅव टू रिलिव्ह वन डे ह्या शूटिंगच्या दरम्यानचा, तर कुठला दिवस तुला परत जगायला आवडेल का? असा एक दिवस नाहीये खरं तर. आमची एंटायर ओल्या सांजवेळी 2.0 ची जे शूटिंग होतं गाण्याचं, त्याच्यात मी आता तेच अभिजितला सांगत होते आणि अभिजितला सांगत होते की मला खूप मजा आली आहे ते एंटायर गाणं शूट करताना. आणि इट्स रोड ट्रिप. प्रत्येकालाच, आपल्याला सगळ्यांनाच आवडते रोड ट्रिप. आणि आम्ही ते गाणं शूट करता करता एवढी मजा केली आहे आणि तेच माझ्या मते ट्रान्सलेट पण झालंय. मला प्रत्येक दिवस परत या चित्रपटाचा शूट करायला आवडेल, कारण टू बी डिरेक्टेड बाय सतीश सर इन युअर सेकंड मूवी हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ललित जसं म्हणाला तसं एक सिनेमा पुरत नाही. तुम्हाला अजून सिनेमे करण्याची इच्छा होते त्यांच्याबरोबर. तसंच मी म्हणेन की संजयजी आणि अमितजी आमचे जे प्रोड्युसर्स आहेत ते इतके, दे आर सच वंडरफुल पीपल की त्यांनी आमचं सगळ्यांचंच काम खूप सोपं केलं. सेटवरचं वातावरण इतकं अमेझिंग होतं. आम्ही खूप फ्रीली काम करू शकलो. आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. आम्ही कम्प्लिटली कामावर आमचा फोकस करू शकलो. सतीश सर जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतात तेव्हा ते प्रत्येक सीनच्या पाठची जी बॅक स्टोरी आहे की एखादं पात्र एखादी गोष्ट का करत असेल त्याचं लॉजिक ते समजवतात. त्यामुळे काम करणं खूप सोपं जातं. त्यामुळे थँक्यू सतीश सर. अजून मला जे सांगायचं आहे ते म्हणजे ललित सारखा कोस्टार मिळणं इन युअर सेकंड मूवी ह्याच्यासाठी पण खूप भाग्य लागतं. तो खूपच कमाल आहे. थँक्यू ललित. काही प्रँक नाही केले त्याने तुझ्यासोबत? आम्ही एकत्र मजा भरपूर केली आहे आणि तो पण नाही, आम्ही एकत्र आपापसात भरपूर टाइमपास केला. तो तुम्हाला खूप सांभाळून घेतो ऑन सेट आणि त्याचा सीन जरी नसला, त्याच्यावर कॅमेरा जरी नसला तरी तो तेवढ्याच सिन्सिअरिटीने तुम्हाला क्यूज देत असतो. त्यामुळे थँक्यू सो मच. मला खूप मजा आली तुझ्याबरोबर काम करायला. रिधिमा बरोबर माझे एवढे सीन्स नाही आहेत. आय विश अजून असते, पण ती खूपच अमेझिंग आहे ॲज अ पर्सन आणि आय विश आपण परत एखादं काम करू. अविनाश सर आणि विश्वजित सर त्यांनी इतकं सुंदर म्युझिक केलंय ह्याचं. आय फील एक्स्ट्रीमली लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आमचे जे बाकीचे माझे को ऍक्टर्स आहेत, रमाकांत दायमाजी इथे बसले, प्रसाद ज्याने आमच्या मित्राचं काम केलंय, रेश्मा, रामपूर, पूजा, त्यांच्या सगळ्यांबरोबरच काम करायला मला खूप मजा आली. अविनाश सर ते नाही आहेत, पण त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला मिळालं. जेव्हा आमचे सीन्स नसायचे तेव्हा पण आम्ही बिहाइंड द मॉनिटर बसायचो आणि खूपच शिकायला मिळालं. आय फील व्हेरी ब्लेस्ड अँड मॅजिकल. आणि यू हॅव डन अ वंडरफुल जॉब, कारण तुझ्या सगळ्या एक्सप्रेशन्समधनं, तुझ्या गाण्यांमधनं, तुझ्या ह्या सगळ्या तुमच्या ट्रेलरमधनं आम्हाला कळतंय की तू किती जीव ओतून काम केलंयस. तर तुला खूप खूप शुभेच्छा. आणि ललित सोबत म्हणालीस की खूप मजा आली. ती सेटवरच येऊ शकते, कारण अदरवाईज तो व्हॉट्सअप यूज करत नाही, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं फार अवघड असतं खूपच. आणि त्यामुळे तू प्रत्यक्षात त्याच्याशी संवाद साधू शकतेस, त्यामुळे ती मजा तुला घेता आली. आणि कॉल रिधिमा, अर्थात मराठी सिनेमातला डेब्यू आणि त्यात पण लीड रोल, हिरोईन सतीश राजवाडे यांचा सिनेमा. तो सबसे पहिले जेव्हा आपको कॉल आया था, जेव्हा तुला पहिल्यांदा कॉल आला की तू सिलेक्ट झालीस ह्या फिल्मसाठी, व्हॉट वॉज द फिलिंग आणि पहिला दिवस कसा होता शूटिंगचा? Hello everyone. Firstly, thank you for joining us all. And actually, I'm very emotional today. आणि माझ्यासाठी सतीश सर, एव्हरेस्ट फिल्म्स आणि पूर्ण कास्टिंग क्रू बरोबर काम करायची जी संधी मिळाली माझ्यासाठी खूपच मोठी संधी आहे. आणि आय एम
फॉर एव्हर थँकफुल अँड ग्रेटफुल. रुचा बोलत होती की तिची दुसरी फिल्म सतीश सराम, माझी पहिली फिल्म सतीश सरांबरोबर. सो बिग थँक यू फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी. अँड थँक यू रोहन फॉर ऑलवेज थिंकिंग ऑफ मी तुझ्या प्रोजेक्टसाठी. अँड बिग थँक यू टू both of you for giving us such amazing music, great co-actors, all of us. रुचामध्ये मला एक नवीन फ्रेंड मिळाली आहे आणि ललितची मी खूप ॲडवाइस घेत राहते नेहमी. सो एक सेईंग सारखं आहे की सम डेज यू रिअलाइज यू आर लिव्हिंग इन अन आन्सर्ड प्रेयर. आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी एक आन्सर्ड प्रेयर आहे. अँड आय एम लिटिल शॉर्ट ऑफ वर्ड्स, पण ही फिलिंग मला आय एम जस्ट व्हेरी थँकफुल. अर्थात आपलं टीजर, आपलं ट्रेलर आल्यानंतर आपल्याला एक्साइटमेंट असते टू नो फ्रॉम आवर फ्रेंड्स, फ्रॉम आवर फॅमिली की कोणाला कसं वाटतंय. कोणाचं कॉम्प्लिमेंट तुला लक्षात राहिलं रिधिमा? हे मी सगळ्यांना बोलत राहिले की मराठी सिनेमात काम करायचं माझं स्वप्न तर होतच, पण माझ्यापेक्षाही मोठं स्वप्न माझ्या आजीसाठी. आणि बिकॉज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी तो स्वप्न तिच्यासाठी साकार होत चाललंय. सो आय एम रिअली लुकिंग फॉर माय आजीज रिॲक्शन. तर आजीला आज मी घरी जाऊन ट्रेलर दाखवणार आहे आणि दॅट्स द रिॲक्शन दॅट मॅटर्स द मोस्ट. सुपर. प्रेमाची माणसं जोडली आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात आणि म्हणूनच हा सिनेमा देखील तितक्याच प्रेमाने चालणार देखील आहे. आणि आता ह्या सिनेमाचे डायलॉग्स ज्यांच्यामुळे हा सिनेमा मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपलासा वाटतो असे द डायलॉग रायटर अर्थात अभिजित गुरु यांचं पण आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. एक अतिशय उत्कृष्ट ऍक्टर, तेवढ्याच कमालीचा तो ऍक्टर आहे आणि तेवढ्याच उत्कृष्ट रायटर पण आहे. तर अभिजित, काय सांगशील या सिनेमाबद्दल तू? सगळं सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. पण रायटरचं ब्रीफ वेगळं असतं ना. हो, मोठी जबाबदारी असते. माझं ब्रीफ पण तेच आहे जे सगळेजण सांगतात आहे, सतीश राजवाडे. त्यांनीच सगळं ब्रीफ दिलं आणि माझ्याकडनं हा सिनेमा लिहून घेतला. आणि थँक्यू सतीश सर, थँक्यू सर. म्हणजे मला ही फिल्म दिल्याबद्दल. आम्ही एक ऍक्च्युली प्रोजेक्ट करत होतो वेगळं आणि समहाऊ ते होऊ नाही शकलं. आणि मग त्याच्यानंतर अचानक मला एक दिवस सतीश सरांनी सांगितलं की एक फिल्म आहे आणि ती तुला लिहायची आहे, तुला आवडेल का? आणि आम्ही ऍक्च्युली थ्रिलरवर काम करत होतो, कट टू एक लव्ह स्टोरी. तर मला तसं झालं की अरे म्हणजे मला जमेल ना? ते म्हणाले तुला आवडेल ना? म्हटलं हो. आणि डायरेक्ट मला त्यांनी छाबरे सरांकडे पाठवलं. जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी भेटलो, त्यांनी मला कॉन्सेप्ट सांगितली आणि मला वाटलं की खूप मस्त आहे की आपण याच्यावर लिहू शकतो डेफिनेटली. आणि जे काही झालं म्हणजे मी खरं सांगतो, मी थोडी फिल्म म्हणजे बघितली आहे, त्यामुळे अप्रतिम सगळ्यांनी काम केलेलं आहे. सरांचं काम अप्रतिम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी थिएटरला जाऊन बघा, प्लीज थिएटरला जाऊन बघा. खूप छान फिल्म झाली आहे. आणि बाकी मला काही नाही बोलायचंय, बाकी सगळं लिहून दिलंय त्यामुळे तुला फार बोलायचं नाही. पण अभिजित, मला असं वाटतं ही त्यांची युएसपी आहे की ते लक्षात ठेवतात की कोणामध्ये काय गुण आहेत, कोणाला आपण काय शब्द दिलाय आणि त्या पद्धतीने त्या माणसाला ते बोलवून घेतात. आणि इतकंच नाही, मला वाटतं तू जसं म्हणालास की थ्रिलर तोही एक जॉनरा आहे ज्यामध्ये ते आपला माणूस असेल किंवा इतर सिरियल्स पण असतील असंभव पासून. त्यामुळे आता एक तुझ्याकडनं पण आम्हाला लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. सो तुला पण खूप खूप शुभेच्छा यासाठी.